आज आम्ही बोटीवरती सकला माशाचे जेवण बनवणार आहोत। आता सकला मासा कटिंग करायला घेतला आहे। खूप मोठा सकला मासा होता आणि याचे 10 लोकांसाठी आपण जेवण बनवणार आहोत। सकला मासा कापून झाला आहे आणि आता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता सकला माशाचे पीस आपण कांदा लसूणमध्ये शिजवून घेणार आहोत। सकला मासा शिजून झाल्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत। याच्यामध्ये लाल कोली मसाला आहे, हळद आहे, चिंच आहे, नारळाचे पावडर आहे। आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आणि एक झाकण देऊ जेणेकरून आपला मासा शिजून होईल। मित्रांनो, जेवण झाले तयार आणि आता आपण भात वाढवायला सुरुवात केली। हे जेवण आपण 4 प्लेटमध्ये बनवणार आहोत। भातासोबत सकला माशाचे जेवण एक नंबर लागणार आहे। बोटीमध्ये जे जेवण करतात ते खूप टेस्टी असते, कारण याच्यामध्ये आपण ताजे माशांचा वापर करतो आणि जेवण एक नंबर झालं आहे। सर्वजण एकत्र जेवतात आणि एकत्र जेवायची मजा वेगळीच असते।